नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण आपल्या अकॅडमीचं नाव आर्विक सायन्स अकॅडमी असं होतं पहिल्यांदी, आता आपण ते आर्विक अकॅडमी असं केलेलं आहे। तर आपण सर्च करताना आर्विक अकॅडमी या नावाने सर्च करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी प्रेझेंट टेन्स व पास्ट टेन्सचे प्रकार पाहिले होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला जो राहिलेला तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे फ्युचर टेन्स या ठिकाणी पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण या ठिकाणी पाहूया फ्युचर टेन्स। फ्युचर टेन्स यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, भविष्यकाळ। भविष्यकाळ टेन्सचे महत्त्वाचे तीन प्रकार जे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या तीन प्रकारामध्ये आपण मागील दोन लेक्चरमध्ये प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स व पास्ट टेन्सचे 4 टाइप्स या ठिकाणी पाहिले होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जो आपला फ्युचर टेन्स आहे तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे फ्युचर टेन्स याचे जे 4 महत्त्वाचे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर या 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स, दुसरा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। चला तर पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया। पहिला प्रकार म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स। सिंपल फ्युचर टेन्स यालाच काय म्हणतात, साधा भविष्यकाळ। साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स। सिंपल फ्युचर टेन्समध्ये पहा या ठिकाणी आपले जे महत्त्वाचे या ठिकाणी 4 प्रकार आहेत। पहा फ्युचर टेन्सचे जे 4 प्रकार आहेत या 4ही प्रकारामध्ये आपल्याला विल आणि शलचा या ठिकाणी वापर करावा लागतो। विल आणि शलचा आपण ज्यावेळेस वापर करतो तर ते आपल्याला या ठिकाणी दर्शवतं की ते फ्युचर टेन्सचं वाक्य आहे। तर जो पहिला प्रकार आहे या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स यासाठी आपण फॉर्म्युलाचा उपयोग करणार आहोत। तो फॉर्म्युला म्हणजे सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युलाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि याच्या सहाय्याने आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य या ठिकाणी तयार करायचं आहे। पहा या ठिकाणी 2 हेल्पिंग वर्ब लिहिले आहेत ते म्हणजे विल आणि दुसरं आहे शॅल। 2 हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आहेत। पहा तर 2 लिहिलेले आहेत तर ते दोन्ही आपण एका वाक्यात वापरू शकत नाही। तर या ठिकाणी पहा ज्यावेळेस आय आणि वीचा तुम्ही ज्यावेळेस वाक्यात उपयोग करणार आहात त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी शॅलचा वापर करायचा आहे, त्याबरोबर शॅलचा वापर करायचा आहे। आणि उरलेले जे आपले इतर प्रोनाउन आहेत पहा ते म्हणजे यू, ही, शी, इट और नेम ऑफ एनी पर्सन त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी विलचा वापर करायचा आहे। पहा पुन्हा सांगते, ज्यावेळेस वाक्यामध्ये आय वी तुम्ही वापरणार आहात त्यावेळेस त्याच्याबरोबर शॅलचा वापर करायचा आहे आणि यू, ही, शी, इट और नेम ऑफ एनिथिंग त्याबरोबर आपल्याला या ठिकाणी विलचा वापर करायचा आहे। तर एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते पहा, आय शॅल विजिट गोवा। आय शॅल विजिट गोवा आपला हा जो फॉर्म्युला लिहिलेला आहे या फॉर्म्युलानुसार मी या ठिकाणी वाक्य लिहिलं आहे। पहा आय शॅल विजिट गोवा म्हणजेच हे कशाचं वाक्य आहे, सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य या ठिकाणी आहे। पहा तर सिंपल फ्युचर टेन्सचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे, पहा पुढचं महत्त्वाचं जे पाहायचं आहे हे आहे या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स। परंतु या सिंपल फ्युचर टेन्सचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे तेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पहा या सिंपल फ्युचर टेन्सचा वाक्यामध्ये आपल्याला केव्हा उपयोग करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा इट इज यूज्ड टू टॉक अबाउट इव्हेंट्स दॅट आर गोइंग टू हॅपन। इट इज यूज्ड टू टॉक अबाउट इव्हेंट्स दॅट आर गोइंग टू हॅपन। फॉर एक्झाम्पल आय शॅल जॉइन द म्युझिक class next
week. I shall join the music class next week. So in this sentence, next week is used, that next week, and also here shall is given there, verb first form is there, that indicate what? That action will be happen after some time. That action will be happens after some time. So when we want to indicate about the action that are going to happen after some time, that time we want to use the simple future tense. One more thing, that sometimes we are using some verbs in the sentence. Verbs like think, believe, hope, expect, suppose. When we are using this kind of verb in the sentence, that time also always we want to use only simple future tense. For example, I hope she will arrive soon. I hope she will arrive soon. And one more example I am writing here. I expect he will complete his homework. He will complete his homework. See children, I write here two examples. I hope she will arrive soon, and I expect he will complete his homework. I expect he will complete his homework. With the help of these two examples, what I want to tell you that we are using here hope and expect. Hope and expect. So like these verbs when we are using in a sentence, hope, expect. Another, that one is what? Think, believe. So at that time always we want to use only simple future tense. हा झाला आपला पहिला प्रकार, तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. दुसरा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, याला चालू भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ असे म्हणतात पहा. चालू भविष्यकाळ. तर यामध्ये आपण जो फॉर्म्युला या ठिकाणी वापरणार आहोत तो फॉर्म्युला आहे पहा, एस प्लस शल प्लस विल प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा शल विल आहे तर ते आपल्या प्रोनाउननुसार त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर बी या ठिकाणी कंपल्सरी आहे पहा, की जे आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये वापरावं लागतं. आणि जे आपण वर्ब वापरणार आहोत त्या वर्बला या ठिकाणी आपल्याला ING प्रत्यय लावायचा आहे पहा. या फॉर्म्युल्यानुसार आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य तयार करू शकतो पहा. यासाठी एक्झाम्पल पहा, आय शॅल बी बाईंग, आय शॅल बी बाईंग a new dress. I shall be buying a new dress. One more example I am writing here. They will be performing on the stage. They will be performing on the stage. म्हणजेच पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस सेंटेन्समध्ये व्हर्बला ING प्रत्यय असतं त्याचबरोबर त्या ठिकाणी बीचा उपयोग केला जातो आणि त्या हेल्पिंग वर्ब शल किंवा विल त्या ठिकाणी वापरलं जातं, ते वाक्य आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं असतं पहा. आय शॅल बी बाईंग अ न्यू ड्रेस. आय शॅल बी बाईंग अ न्यू ड्रेस. अँड वन मोर एक्झाम्पल, दॅट इज दे विल बी परफॉर्मिंग ऑन द स्टेज. दे विल बी परफॉर्मिंग ऑन द स्टेज. Means when we want to use this future continuous tense, see that it is used to tell about the event. It is used to tell about the event that will continue in the future. That will continue in the future. That time we want to use the future continuous tense. पहा, भविष्यकाळात एखादी कृती चालू असेल, भविष्यकाळामध्ये एखादी कृती चालू असेल हे सांगण्यासाठी, हे दर्शवण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल पहा, भविष्यकाळात एखादी कृती चालू असेल असं दर्शवण्यासाठी, त्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते पहा. शी विल बी वर्किंग
इन द ऑफिस. शी विल बी वर्किंग इन द ऑफिस. म्हणजे भविष्य काळामध्ये ती काय करणार आहे, ऑफिसमध्ये वर्क करणार आहे भविष्य काळामध्ये. म्हणजे फ्युचरमध्ये तिचं वर्क त्या ठिकाणी कंटिन्युअस असेल, चालू असेल असं दर्शवण्यासाठी या सेंटेन्सचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. पहा, हा आहे आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. यानंतर जो तिसरा प्रकार आहे पहा, तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स यालाच पूर्ण भविष्यकाळ, यालाच पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. पहा, पूर्ण भविष्यकाळ. यासाठी आपण जो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहोत, तो फॉर्म्युला अगोदर या ठिकाणी लिहिते. पहा, सब्जेक्ट प्लस विल शल प्लस या ठिकाणी आपल्याला हॅवचा वापर करायचा. या ठिकाणी आपल्याला हॅवचा वापर करायचा आहे. हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. V3 प्लस ऑब्जेक्ट. पण आपण या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिला होता की ज्यामध्ये आपण हॅव हॅजचा वापर करतो. परंतु ज्यावेळेस आपण फ्युचर परफेक्ट टेन्स या ठिकाणी पाहणार आहोत त्यावेळेस फक्त आपल्याला या ठिकाणी हॅवचा वापर करायचा आहे, हॅज त्या ठिकाणी वापरायचं नाही. तर यासाठी पहा एक्झाम्पल लिहूया आपण. वी शल हॅव, we shall have sung a song. We shall have sung a song. पहा, या ठिकाणी मी संग लिहिलेला आहे. संग, सिंग, सॅंग, संग. सिंग, सॅंग, संग. संग हा काय V3 आहे. पहा, म्हणजेच आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स, ज्यावेळेस परफेक्ट टेन्स असेल त्यावेळेस V3चाच या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर हॅव या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला वापरायचा आहे आणि जो आपला कर्ता असेल त्या कर्त्यानुसार विल आणि शलचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. हे आहे आपलं फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य. तर फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे तेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पहा, इट इज यूज टू टेल अबाउट अन इव्हेंट. इट इज यूज टू टेल अबाउट अन इव्हेंट that will be completed in the future. That will be completed in the future. This is very important. That will be completed in the future. म्हणजेच काही कालावधीनंतर एखादी गोष्ट किंवा एखादी कृती पूर्ण होणार आहे असं आपल्याला दर्शवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागणार आहे. पहा, फॉर एक्झाम्पल, त्यासाठी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते. पहा, शी will have completed her course. She will have completed her course in a year. म्हणजेच पहा, she will have completed her course in a year means तिचा कोर्स 1 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजेच ही गोष्ट या ठिकाणी काही कालावधीनंतर पूर्ण होणार आहे. त्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सचाच वापर करावा लागतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्ससाठी लक्षात ठेवायची ती म्हणजे पहा, ज्यावेळेस बायचा आपण वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेस, ज्यावेळेस पहा वाक्यामध्ये बाय आपण वापरतो आणि बाय नंतर एखादी निश्चित वेळ त्या ठिकाणी दिलेली असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्सचाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, नयन विल हॅव completed the course by 2024. Nayan will have completed the course by 2024. म्हणजेच पहा या ठिकाणी या वाक्यामध्ये बायचा वापर आहे आणि बाय नंतर एक निश्चित वेळ म्हणजेच 2024 या ठिकाणी दिलेला आहे. ही काय पर्टिक्युलर निश्चित अशी वेळ त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच पहा ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये बाय आणि बाय नंतर एखादी पर्टिक्युलर वेळ त्या ठिकाणी दिलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला फक्त फ्युचर परफेक्ट टेन्सचाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे. पहा यानंतर आपला जो चौथा महत्त्वाचा प्रकार राहिलेला आहे पहा तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चौथा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट
कंटिन्युअस टेन्स, याला चालू पूर्ण भविष्यकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात पा. यासाठी जो फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत तो फॉर्म्युला अगोदर मी या ठिकाणी लिहिते पा. एस प्लस विल शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच पा ज्यावेळेस आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य या ठिकाणी तयार करायचं आहे त्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये हॅव विल शल नंतर म्हणजेच अकॉर्डिंग टू प्रोनाउन वी वॉन्ट टू यूज विल शल. आफ्टर दॅट वी नीड हॅव. आफ्टर हॅव बीन इज देर अँड आफ्टर बीन व्ही प्लस आय एन जी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्ही प्लस आय एन जी ओनली वी वॉन्ट टू यूज इन द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर त्यासाठी एक्झाम्पल बाबा, वी शल हॅव, we shall have been winning the match. We shall have been winning the match. पण आपल्या फॉर्म्युलानुसार आपण या ठिकाणी जे एक्झाम्पल लिहिलेलं आहे कर्त्यानुसार त्या ठिकाणी शलचा यूज केलेला आहे. त्यानंतर हॅव बीन आहे, हॅव बीन नंतर व प्लस आय एन जी आहे, ॲट लास्ट त्या ठिकाणी ऑब्जेक्ट दिलेला आहे. ज्यावेळेस अशी वाक्यरचना त्या ठिकाणी दिली असेल तर ते आपलं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य त्या ठिकाणी असतं पा. या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला केव्हा वापर करायचा आहे तेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे पा. इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन. It is used to express an action which will continue in the future, which will continue in the future for some time, which will continue in the future for some time. At that time we want to use this future perfect tense. One more example I am writing here. They will have been completing their training. They will have been completing their training. म्हणजेच पहा आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं या ठिकाणी की इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन, इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच विल कंटिन्यू इन द फ्युचर फॉर सम टाईम. म्हणजेच या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंगची ॲक्शन जी असणार आहे फ्युचरमध्ये काही कालावधीसाठी ती सुरू असणार आहे. अशा वेळेस आपल्याला वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागणार आहे पा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज फ्युचर टेन्स व फ्युचर टेन्सचे जे महत्त्वाचे 4 प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टेन्सचे जे महत्त्वाचे 3 प्रकार होते ते म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स व फ्युचर टेन्स यांचे जे सबटाईप्स आहेत त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की पुढील लेक्चरमध्ये पहा मी ह्या टेन्सवर आधारित जो भाग आहे तो म्हणजे चेंज द व्हॉइस. बऱ्याच जणांना ही कॉन्सेप्ट खूप अवघड वाटते परंतु मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी शिकवणार आहे की जेणेकरून तुम्हाला चेंज द व्हॉइस नक्कीच त्या ठिकाणी समजेल आणि तुम्ही ते व्हॉइस नक्कीच चेंज त्या ठिकाणी करू शकाल. तर त्यासाठी महत्त्वाचं काय आहे पा, जर तुम्हाला या ठिकाणी चेंज द व्हॉइस अतिशय सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेन्सचं नॉलेज असणं आवश्यक आहे पा. आणि तर तुम्ही काय करायचं आहे फक्त हे जे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याचे जे 3 महत्त्वाचे व्हिडिओ आहेत पहा ते सर्वांनी नीट पहा आणि ते जर तुम्हाला त्या ठिकाणी समजले असतील तरच तुम्हाला या ठिकाणी चेंज द व्हॉइस समजणार आहे पहा. तर पुढील लेक्चरमध्ये आपण चेंज द व्हॉइस नक्कीच पाहूया आणि ते समजून घेण्यासाठी आपण हे टेन्सचे जे 3 महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तेही पहा की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला चेंज द व्हॉइस समजून घेण्यासाठी त्याचा खूप फायदा या ठिकाणी होणार आहे पहा. तत्पूर्वी पुन्हा जर आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला शेअर व लाईक करायलाही विसरू नका.